भाग्याचं कुंकू आहे पाय ना तिकडे. मी आहे तुझ्या नाकामध्ये एवढी मोठा मोठा घुंकू तर तुझ्या वेगदाने चमकत आहे. मी आहे तुझ्या पायामध्ये जोडवी आहे. काय चाल नसे माझ्या बाई तू एवढी स्वतःला ग्रेट समजते. पगले अवलादीचे पगले 8 दिवसाच्या नंतर घरी आलो. बायकोनं म्हणलं कधी आला असता बेस केला पण तिला भर पाणी घे सांगू नाही म्हणले. मला सरळ म्हणते माझी तयारी झाली आहे. मी जाऊन राहिलो म्हणते पाचगावला लवकर बाबूराव भाऊला बोलावलं म्हणते का तिच्या घरी आलेला काय काय सांगून राहिल्या. मी 8 दिवसाच्या बाद घरामध्ये आलो तर मला पाण्याला नाही विचारलं आणि 8 दिवस झाले तुम्ही पाहिलं होत्या तर बायकोची परिस्थिती काय आहे तरी विचारली का बघ बायकोला. आता हे राजा तुझं काय दुखते काय दुखते थोडा झेंडू बांगला होता म्हणून त्याच्याबद्दल आणि आले ना आले पाणी नाही दिलं असं नाही केलं कोणाला शिकून राहिल्या म्हणजे ती तब्येत चांगली नव्हती अजिबात चांगली नव्हती. अहो बायकोच्या जातीला जेवढे केस तेवढे मिसळ भावाच्या घरी झालं तर 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 चालली पण ती तब्येत चांगली होती. राधा पण समाजा हे कोण म्हणावं हो आपल्या लग्नाला झाले किती वर्ष 15 वर्ष 15 वर्ष 15 वर्षापासून मी तुमच्या घरामध्ये संसार करत बरोबर आहे. आणि एक म्हणता 2 लेकराची आई झाली एक म्हणता 2 लेकराची बाप झाली आणि तुम्हाला अजून ठाऊक नाही की आपण समाजाची कोण म्हणून कोण आहे समाजाचं. अहो आपण समाजाची गौरी आपण समाजाचे गवळी मग आपला धंदा कशाचा काही दूध विकण्याचा मग हे सर्व तुला करते इमानदारीने आपल्या भावाची कसम घेऊन सांग त्या भाऊची अरे माझ्या भावाची काय शपथ खावा बरं नको झुमा भावाची घेऊन आपल्या भावाची शपथ घेऊन सांग. 8 दिवस झाले तुला दया तुझ्या धंदा आहे. महिला बचत गटाची अध्यक्ष झाली. महिला बचत गटाच्या माध्यमातून तुला 10 लाखाचं लोन उचललं. 4 गाई आहेत 5 म्हशी आहे. आपला दया दुधाचा व्यवसाय चालू आहे बरोबर आहे. इमानदारी सांग तुला देहदूत विकायला नेलं नाही देहदूत विकायला कोण नेईल तो बाप नेईल का. अरे माझ्या बाबाचं काय असं नाही काम होत नाही त्याच्यासाठी काहीतरी बोलावं लागेल ना. 1500 रुपयाला पोट भरणार आहे का पोरबारा करायला चूक लागणार पोसात चूक लागते. पोरबारा माझेच होत का तुझं काहीच नाही अजिबात नाही. बरं 75% गलती माझी तर 25 नाही तुझी. एक दिवस केलं तर तुमच्या नाकाचा सर्व भाविकांनी आपल्याकडे देवदूताचं घ्या पहा हे माठ घे आणि लवकर बाजाराला जा आणि देवदूत विकून ये. तू नंतर आपल्या भावाच्या गावी जातो पैशाची मिळत येईल 2 पैसे येतील तर आपला उदरनिर्वाह कारण लागणार आहे बघा. तुम्ही सांगा मला 15 वर्ष झाले लग्नाला हो 15 वर्ष घेते तर काय करायचं. त्या 5 गावच्या गल्लोगल्लीमध्ये जाते ना रक्ताचं पाणी करते त्या दूध खूप परत घरी येते. मग तुम्ही सांगा मला ह्या धंद्यामध्ये आपल्याला पैसे मिळतात किती हो. ह्या धंद्यामध्ये राहा जे काही मिळते पण त्याला आपला उदरनिर्वाह होतो ना. अजिबात नाही होणार आजकाल सगळं महागाई झालंय आणि तुम्ही सांगा मला 200-300 रुपयामध्ये आपला प्रपंच मुलाबाळीचे शिक्षण आणि आपलं दिवसांचा चालणार का अजिबात चालणार नाही. म्हणून आजपासून हा दया दुधाचा धंदा करायचा. मग काय करायचं. एक नवीन धंदा चालू करायचा. नवीन धंदा नवीन धंदा तुला शोधला मग नवीन धंदा शोधला तो धंदा सांग मग माझ्या आता येऊन अरे मला वाटलं बाबा माझ्या बायको नवीन धंदा शोधला ना मग पुराला फेकलं दुनियाला जास्त हो हो काय कर आमच्या गावामध्ये आणि आमच्या गावामध्ये म्हणे जाण जवान पोरं आहेत म्हणे ताई आपली दाखवून टाक
म्हणे पोलीस. या पहिलं तू काय या ठिकाणी फागोळा दाखवून राहिलीस का जवळ बरं काय दाखव म्हणजे अहो, बाई, ऐकून तर घ्या पूर्णपणे. माझा भाऊ म्हणे बाई राधा म्हणे तुला लावणी करता येते म्हणे. म्हणजे लावणी दाखव म्हणे मग नाही तर काय मला पुढे कोण जाऊ हो त्याला सगळ्यांना आवडते म्हणून आज त्या गावामध्ये जाणार आहे आणि लावणी दाखवणार आहे. पण मी म्हटलं की एक शब्द माझ्या पतीला विचारते आणि मगच होते. मला सांग ती एवढी फेकून राहिली या गावात घेणारे पाहिजे माझं बाप दोन लेकराची वय झाली तर कधी पोराला अंदाज गीत गाऊन द्या झोपवलं नाही ना मी बिचाराने छातीवर घेऊ आपले तमाशाचे गाणे म्हणून झोपी घाला बरोबर आहे का बरोबर आहे मग तू कधी लावणी म्हणतीस का पण आता तुला पत्ती लावणी येणार आहे ऐकल्या पोटी मग मला लाज वाटत होती म्हणून मी काय पाहतो बोलू रात राणी जुईला जवंती तुमच्या लोकांची बाबा काय गोळी म्हणजे एवढी गोळी चावली अवघडी तर आहे यवनाचा 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 पारला बाग सख्या मोहरली राणी यवनाचा एक काम करतो मला टाणाचा धंदा याला लाच मारतो या धंदा करायचा नाही खोट्यावरती नाचगान करायला लागून माझी सांग बाबू शहरची बायको कोट्यावर नाचते रे अरे 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 धनकटाची ओला धनकटाची पैदाई लहानपणी गेली असती लहानसं धडक्यात गेली असती नालायक ना हे माझ्या लवकर बाजाराला उभा पाडून तुम्ही अरे मला की बरं म्हणा अरे मला की बरं म्हणा हे माठ घ्या मी बाजारात जाणार हे माठ घ्या तुम्ही घ्या तुम्ही बाजारात जा मारणारा बायको दुरुस्त होत नाही शब्दाची विचाराची जर जबान असली त्याच्यामधून सन्मार्ग निघतो समजला हा कोट्यावर नाचगाई केलेलं होणार नाही समजलं का बाय 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 खालून सुटा फुटता माझ
राधा पहा मी गाणं म्हणत आहो माय बायको नाचत आहे म्हणजे तिचा राग शांत झाला बरोबर आहे की नाही विचाराची जेवण घालायला पाहिजे त्याच्यातून सन्मार्ग निघतो राधा समजू नका तिला घर लोकांना मारायचं तुम्ही बाजारला मी जाणार नाही अहो खाली राहून करशील का या घरी राहून करशील का या घरी राहून करशील का फोटो फोटो बाजाराला गेल्या राहायला सन्माननीय आमचे भाषाजी त्यांचे विजवात आमच्या का त्यांच्याकडून 100 रुपये मिळाले हे लाठी सर्मीचे पाय त्या माणसाला दया आली तर 100 रुपये दिलं का समजलं नाही तुला करत नाही तुला राधा उभी टिकी मारण्याला बायचं धुरी होत नाही मला सांग तुमच्या बायाच्या अंगात खात्यावर